स्टार्टेड. नॉर्मली तुम्हाला काही गरम करायचं असेल, जसं की तुम्हाला चहा, कॉफी किंवा काही नाश्ता वगैरे असेल, काही तुम्हाला गरम करायचं तर आतमध्ये ठेवून द्यायचं आणि डोअर बंद केल्यानंतर स्टार्ट बटन दाबायचं, जेणेकरून आपलं 30 सेकंडसाठी मायक्रो मोडमध्ये मायक्रोवेव्ह ऑन होतो. त्याच्यामध्ये नॉर्मली काही वस्तू असतील ते तुम्हाला गरम करून भेटतील. ओके. आता तुम्हाला याच्यामध्ये टायमिंग जर एक्सटेंड करायचा असेल तर तेच बटन तुम्ही 2 ते 3 वेळा असं वेगवेगळं दाबून तुम्ही एक्सटेंड करू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा दाबणार तेव्हा ते 30-30 सेकंडनी एक्सटेंड करायचं. बरं. ठीक आहे. आता हा जर तुम्हाला टायमिंग डायरेक्ट लावायचा असेल, जसं की आता मला मायक्रो मोड घेतला तर ह्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग 1 मिनिट आहे, 2 मिनिट आहे. ठीक आहे. येस. हां, हे बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मायक्रो मोड तुम्ही सिलेक्ट केला, ह्याच्यामध्ये वॅटेज आहे, हे वॅटेज तुम्ही कमी जास्त करू शकता. तर परत तेच बटन प्रेस करायचं आहे, जसं की आपण लो गॅस हाय गॅस करतो ना, त्याप्रमाणे वॅटेज आहे याचा. मॅक्झिमम वॅटेज 900 आहे. ठीक आहे. तर जो तुम्हाला वॅटेज आहे तो तुम्ही सिलेक्ट करून इथे तुम्हाला टाइम द्यायचा आहे. 10 सेकंड आहे, 1 मिनिट आहे, हे 10 मिनिट आहे. तर तेवढ्या मिनिटांनी ते एक्सटेंड होत राहतं. तर तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला स्टार्ट बटन दाबायचं, हे स्टार्ट होईल. आता हे मायक्रो मोड, त्याच्यामध्ये तुम्हाला काही गरम वगैरे करायचं असेल त्यासाठी मायक्रो मोड आहे. याच्यानंतर ग्रिल मोड आहे. ग्रिलमध्ये तुम्हाला भाजून वगैरे काही पाहिजे असेल, तुमच्या साईडनं ग्रिलिंग करायचं असेल तर त्यासाठी ग्रिल मोड आहे. त्यानंतर ग्रिल सिलेक्ट करायचं, जो तुम्हाला टायमिंग पाहिजे तो टायमिंग द्यायचा आणि स्टार्ट करायचं. ठीक आहे. तर हे ग्रिल मोड चालू आहे. त्याच्यानंतर कन्व्हेक्शन आहे, जसे की तुम्हाला कन्व्हेक्शनमध्ये काय काय पदार्थ बनतील तुमचे बेकरी आयटम, जसे की बिस्किट म्हणा, केक म्हणा, हे पिझ्झा वगैरे, तर हे सगळे जे बेकरी आयटम्स आहेत ते कन्व्हेक्शनमध्ये बनणार. ठीक आहे. आता हे तुम्ही डिग्री सिलेक्ट करायचं आहे कन्व्हेक्शनमध्ये. इथं मोर आणि लेस लिहिलेलं आहे. तर इथून तुम्ही ह्याचं टायमिंग आपलं टेम्परेचर आहे दाखवण्यासाठी तुम्हाला एक 40 आता सिलेक्ट करतोय. हे स्टार्ट बटन दाबायचं, पहिल्यांदा प्रीहीटला जाईल. आता 40 डिग्री याच्यामध्ये टेम्परेचर झालं की तो स्टॉप होईल आणि एक तुम्हाला बिक करेल. ओके. जास्त काय अवघड नाही, फक्त एवढंच की जे तुम्ही रेसिपी बनवता ना ते प्रॉपर त्याचं एक ग्रॅम वगैरे जेवढं पण असतं ना तेवढं तुम्ही परफेक्ट ठेवलं ना रेसिपी एकदम परफेक्ट बनते. आता बघा 40 डिग्री झाला, याने बीट केलं आणि इथं ब्लिकिंग चालू झालं. आता याला ओपन करायचं आहे. ओपन करून जे काय तुमचं सामान आहे ते आतमध्ये ठेवायचे. म्हणजे इथं तुम्हाला टायमिंग द्यायचं, किती 1 मिनिट चालवायचं आहे, 10 सेकंड, मिनिटं, 10 मिनिट, मला जेवढं पण पाहिजे टायमिंग घेऊन मग स्टार्ट बटन दाबायचं. ठीक आहे. हे तुमचं मॅन्युअल मोड होतं. हे सगळं मी तुम्हाला मॅन्युअली करायचं सांगितलं. आता ऑटो कुक मोड. ऑटो कुक मोडमध्ये कॉम्बिनेशन काय असतं? हे कॉम्बो मोड असतं. जर तुम्हाला ग्रिल आणि मायक्रो तुम्हाला एकाच वेळी चालवायचे असतील तर तसं तुम्ही करू शकता. इथं बघा, इकडं बघा, इथं इथं. अच्छा. हा लोगो आहे मायक्रोचा, हा लोगो आहे ग्रिलचा, ओके. आणि हा लोगो आहे कन्व्हेक्शनचा. आता जेव्हा कॉम्बी करता ना तुम्ही, आता बघा कन्व्हेक्शन आणि ग्रिल दोन्ही एक सोबत आले. हे असं तुम्ही चेंजेस करू, म्हणजे आपलं जसं की एखादी रेसिपी अशी असते ज्याला वरतून ग्रिलिंग आणि आतून भाजणं या दोन्ही गोष्टी एकत्र लागतात. म्हणजे ती त्या टाईपची रेसिपी ऍक्च्युली जास्त करून आहे ना ऑटो मोड मध्ये जे फंक्शन आहेत ना ऑटो कुक रेसिपीमध्ये ते ऑटोमध्ये चालतं. हे फंक्शन त्यामध्ये जास्त यूज होतं. जरी तुम्हाला कॉम्बो करायचा आहे तुम्ही करू शकता त्या रेसिपीला मॅन्युअली. ठीक आहे. तर हे तुमचे मॅन्युअली फंक्शन झाले आणि हे तुमच्या ऑटो कुक रेसिपी. तुमचा मोबाईल लागेल आपल्याला पीडीएफ डाउनलोड करायला, का नंतर का तुम्ही याची का रेसिपीची नंतर करतो हरकत. आता याच्यामध्ये बघा रेसिपीज दिलेली आहेत. आता इथं लो कॅलरी, तंदूर सेक, किड्स डिलाइट, स्टीम कुक, हे सगळे एक कॅटेगरी आहे आणि त्या कॅटेगरीमध्ये आपल्या रेसिपीज आहे. आता जेव्हा आपण लो कॅलरीमध्ये गेलो, लो कॅलरी सिलेक्ट केलं HP1. HP1 मध्ये असे HP1, HP2, HP3, HP4 असे लाईन्स असतात. आणि ज्या HP1च्या पुढची पण रेसिपी लिहिली असेल ती तिथे बनते. तर आता HP1 आलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही 2, 3 जो पण तुम्हाला आकडा आहे, जो पण रेसिपी तुम्हाला बनवायची तो फक्त कोड सिलेक्ट करायचा आहे आणि इथं तुम्हाला स्टार्ट बटन दाबायचं. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ते क्वांटिटी विचारतात. आता हे 4 आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही 8,
हे आता आय थिंक हे 4 आणि 8 आले होते, हे इडलीचं असणार आहे. अच्छा. जसं आपण 4 ह्याचा असतो किंवा हा. 8 ह्याचा. तर तुमचं भांडं ज्या पद्धतीने हो. तुम्ही जे बनवलं आहे तसं ठेवायचं आणि मग इथं स्टार्ट करायचं. जो मोड असणार आहे, जो टायमिंग असणार आहे, जी क्वांटिटी वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असणार आहे, आपलं क्वांटिटी वगैरे, आणि जे टायमिंग वगैरे आहे सगळं ऑटोमॅटिक घेणार. ओके. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं की तंदूर सिक्रेट आहे, आता इथे TS1 आहे, TS2 आहे, तर त्याच्यामध्ये स्टार्ट बटन दाबा. आता ह्याने डायरेक्ट घेतलं आणि डायरेक्ट हे बघा आता हे ग्रिलिंग मोड हे ग्रिलिंगचे एक आहे. अच्छा. असे रेसिपीज आहेत हे. आता जसं की HP1 ला मी स्टार्ट बटन दाबलं, आता 1 नंबरला जी रेसिपी आहे त्याच्यामध्ये ते सांगते की तुम्ही केजी म्हणजे तुम्ही ज्याची वजनाची क्वांटिटी कमी किंवा जास्त केवढी आहे ते तुम्हाला सेट करायचे. अच्छा. तर तुम्हाला 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 300, 500 ग्रॅम एवढी रेसिपीची क्वांटिटी आहे. तर जेवढ्या क्वांटिटीचं तुम्हाला बनवायचं आहे ती क्वांटिटी सिलेक्ट करायची आणि स्टार्ट बटन दाबायचं. म्हणजे ती रेसिपी रेडी होणार. असं बनवायचं आहे तुम्हाला. ओके. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मशीनचं आपलं क्लिनिंग. तर दर आठवड्यातून एकदा, म्हणजे आठवड्यातून ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही काही हेवी रेसिपी बनवता, म्हणजे काही आपलं भाजी बनवा किंवा काही कुकिंग ह्याच्यामध्ये करता, कुकिंग केल्यानंतर काय करायचं, हे स्टीम क्लीन आहे, स्टीम क्लीन स्टार्ट करायचं. आणि ह्याच्यामध्ये एक काचेचा बाउल ठेवायचा, 300 ml पाणी टाकायचं त्याच्यामध्ये, 1 चमचा व्हाईट विनेगर, 1 चमचा लिंबूचा रस, दोन्ही मिक्स करून आतमध्ये ठेवून द्यायचं. ओके. ठीक आहे. हे ठेवून दिलं, बरोबर मध्ये ठेवायचं आणि SL1 घेऊन स्टीम क्लीन घेऊन मशीन स्टार्ट करायची. हे 10 मिनिटं चालेल. 10 मिनिटं कम्प्लीट झाल्यानंतर त्याची पूर्ण बॉडी आहे ना सगळीकडे अशी स्टीम जमा होईल. अच्छा. मग आपण ते कॉटनच्या कपड्यांवर पुसून घ्यायचं, ठीक. जेणेकरून मशीन आतमधून आपलं हे नाही होणार, डॅमेज नाही होणार. आणि आपण जे तेल वगैरे उठणार आजूबाजूला, तर ते कसं कॅव्हिटी पकडते, कॅव्हिटी पकडले की बॉडी खराब होते. तर त्या सगळ्या गोष्टी नाही व्हावं म्हणून आपलं हे स्टीम क्लिनिंग आहे, हे करायचं कंपल्सरी. ठीक आहे. ओके. आणि हे काय बाकीचे शॉर्टकट्स आहेत समजा हे सगळे रेसिपीज आहेत. हे सगळ्या रेसिपीज आहेत. ऑटो कुक मेनू आहे ना, हे या लाईन पासून या लाईन पर्यंत हे सगळे रेसिपीज आहेत. आणि हे मॅन्युअल आहे. आणि हे स्टीम क्लीनचं आहे, प्लस मायनस सगळं आणि स्टार्ट. ओके. ठीक. ठीक आहे. यूज करा. जर तुम्हाला काही अडचण वाटली तर माझा नंबर आहे, मला फोन करा. शुअर. बंद करू? येस, चालेल.